अजित पवारांच्या कार्यपद्धतीचा पुरस्कार करत ज्या भाजपनं त्यांना 8 महिन्यांपूर्वी सत्तेत प्रवेश दिला, त्याच भाजपत पराभवानंतर अजित पवारांबद्दल तिरस्काराचा सूर दिसत असल्याची माहिती समोर आली आहे। 2023ला आवडते अजित पवार आकडे उलटे पडल्यानंतर नावडते झाले आहेत का? पाहूयात। महाराष्ट्रात महायुती आणि खास करून भाजपच्या पराभवाचं खापर आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर फोडलं गेलं। त्यानंतर आता संघ पदाधिकाऱ्यांसह भाजप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा महायुतीला अजित पवारांचा काय फायदा झाला याबद्दल तक्रारी सुरू केल्याची माहिती आहे। जुलै 2023ला 40 आमदारांना सोबत घेऊन गेलेल्या अजित पवारांना भाजपनं सत्तेत स्थान दिलं। त्यानंतर आता लोकसभेत कागदावरचं आमचं गणित भक्कम आहे, आमदारांना पडलेल्या नेत्यांची गोळाबेरीज म्हणजेच लोकसभेचा विजय असा दावा खुद्द भाजपचेच नेते करत होते। जिंकण्याकरता 7-8 लाख मतं लावतात, पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबेरीज केली तर 12-15 लाख मतं तर या मंचावरच बसलेले आहेत। त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही। त्यामुळे आताच महाराष्ट्रामधल्या 48 जागा आम्ही जिंकलेल्या आहेत आणि त्या भावनिक हवेतलं मी बोलत नाही। एक मतदारसंघ जो मी कागदावर गणित मांडायला तयार आहे ना, की मागच्या वेळेला मतं किती मांडली होती, त्यातले किती कमी होतील, आता किती वाढतील वगैरे। 2019ला मतविभाजनानं फायद्यात ठरलेली नांदेडची जागा यंदा अशोक चव्हाणांच्या प्रवेशानं सुरक्षित करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिथेही चव्हाणांचा भाजप प्रवेश नांदेडकरांना रुचला नाही। भाजपनं कधीही न जिंकलेल्या बारामतीत अजित पवारांना सोबत घेऊन आव्हान दिलं गेलं, तिथेही पराभव झाला। शिरूरमध्ये अजित पवारांच्या आमदार संख्याबळावर शिंदे गटाच्या आढळरावांना प्रवेश दिला गेला, तिथेही हार पत्करावी लागली। धाराशिवमध्ये भाजप आमदार राणा पाटलांच्या पत्नीला अजितदारांच्या पक्षात प्रवेश देऊन सुद्धा विजय मिळू शकला नाही। अमरावतीत भाजप समर्थक आमदार रवी राणांच्या पत्नी नवनीत राणांना भाजपत प्रवेश देऊन सुद्धा पदरी पराभवच आला। कोल्हापुरात शाहू महाराजांच्या 60 वर्षांपूर्वीच्या वारशाचा मुद्दा उपस्थित करून सुद्धा कोल्हापूरकरांचा कौल महायुती विरोधात गेला। अशा अनेक जागांवर आमदारांची डोकी मोजून संख्याबळाच्या आधारे महायुतीचे नेते विजयाचं गणित रेखाटत होते। विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये जनमत कळत असलं, त्यांना आडाखे बांधता येत असले तरी दोन्ही निवडणुकांमधले मुद्दे वेगवेगळे असल्यानं आमदार संख्या अधिक खासदार अशी सरसकट गोळाबेरीत चूक ठरते। आता महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या आमदार संख्येत किती जण महायुतीला लीड देऊ शकले नाहीत त्याची आकडेवारी बघूयात। भाजपचे 105 आमदार आहेत, शिंदेचे 40 आणि अजितदारा गटाचेही 40 आमदार। भाजपच्या 105 पैकी 42 आमदार आपल्या मतदारसंघात महायुतीला लीड देऊ शकले नाहीत। शिंदेचे 18 आमदार लीड देण्यात अपयशी ठरले आणि अजितदारांचे 40 पैकी 24 आमदारांच्या मतदारसंघात लीड मिळालं नाही। यापैकी लोकसभेला भाजप 28 जागांवर लढली, शिंदे 15 आणि अजितदादा 4 जागांवर। पूर्ण सरकारचं अपयश हे अजित पवारांना च्या डोक्यावर पडून त्यांना बळीचा बकरा देऊ नका। म्हणजे नाक दाबून भुक्क्याचा मार जो पद्धत असते तसंच अजितदादासोबत झालेलं दिसतं। आणि त्यांनी सर्वे केला, भाजप उमेदवार शिंदे साहेबाचे आणि सर्वे करतं भाजप आणि भाजप म्हणते आता यांना टाळा। हे नवीनच पद्धत आहे। जाणीवपूर्वक अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हितशत्रूंच्या माध्यमातून केला जातो आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून या संदर्भातली स्पष्टपणाची कुठलीही भूमिका नक्की त्या ठिकाणी नाही। आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या एका मीटिंग मध्ये विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। अजितदादांमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले, पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। या वर्तमानपत्राच्या बातम्या आहेत, आमचा कोणीही प्रवक्ता किंवा आमचा कोणीही नेता अशा प्रकारचं वक्तव्य कोणत्याही चॅनलला किंवा वर्तमानपत्रात केलेलं नाही।
अजितदादा गटाला मिळालेल्या कमी जागा विपरीत विचारधारेच्या महायुतीत सत्तेत येऊन झालेले अवघे 8 महिने, तपास यंत्रणा मागे असलेल्या नेत्यांनी सत्तेत जाणं, भाजप नेत्यांनीच आरोप केलेल्या नेत्यांना मंत्रिपद देणं हा सुद्धा एक मोठा घटक होता. त्यात राष्ट्रवादीचं सर्वाधिक बलस्थान हे ग्रामीण आणि निमशहरी भागात आहे. तिथं सोयाबीन, कापूस, कांद्याचा मुद्दा, धनगर मराठा आरक्षण, अल्पसंख्य समाज हे फॅक्टरही महत्त्वाचे ठरले. महायुतीनं आकडेमोड केलेल्या संख्याबळाच्या बेरजेत या मुद्द्यांची वजाबाकी गृहीत धरली नाही. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! प्रिया, भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते? हिंट. बड़े आराम से. एकदा सामना सुरू झाल्यावर खेळपट्टी निकालाआधीच अनेक फॅक्टरमुळे बदलते. तेव्हा नाणेफेक जिंकूनही आधी फिल्डिंगचा निर्णय का घेतला याचं विश्लेषण होतं. त्याचप्रमाणे जरी अजितदादा गटामुळे नुकसानाचं गृहीतक मान्य केलं तरी अजितदादा नुकसानीस कारण ठरले की मग संख्याबळ असूनही अजितदादांना सोबत घेण्याचा निर्णय घेणारे, हाही प्रश्न शेवटी उरतोच. हे मात्र खरं होतं का युतीचं सरकार म्हणजे शिंदे साहेब आल्यानंतर सरकार सुरळीत जात होते, पण तुम्हाला शिंदे साहेबाला द्यायचं होतं आणि तुम्ही अजितदादाला घेतला हाती आणि अजितदादाला हाती घेऊन शिंदे साहेबांना श देण्याचा प्रयत्न केला. अधिकचं राजकारण लोकांना पटत नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.